व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि 2 लहान मुलं आमच्या व्हिडिओत येऊन हसत वगैरे होती. तर म्हणलं त्यांचं पण व्हिडिओ घेते. तर ते कुठं ते सांगतेच तुम्हाला. तर मी येते महाराष्ट्रामध्ये, म्हणून मी सकाळीच रेडी वगैरे झाले, कारण आम्हाला खूप लांब जायचं आहे म्हणून. आणि ह्या गावाला मी पहिल्यांदा जाते म्हणून छान तयार वगैरे झाले. आता ड्रेस घालूनच जाते कारण खूप लांब जायचं आहे आणि आम्ही गाडीवर चाललोय. तर नाश्ता म्हणून मी डोसा घेतला आणि त्यांनी इडली आणि पकोडी वगैरे घेतली. तर आम्ही निघालो महाराष्ट्राकडे. बघता बोर्ड नरसी बिलोली तिकडे आहे. तर आम्ही चाललो ह्यांच्या प्रॉपर गावाला, म्हणजे ह्यांचे आजी आजोबा जिथं होते तिथं रुई गाव आहे. आणि ही मांजरा नदी आहे, आपली जी गोदावरी आहे ती नदी. बघता तुम्ही, ही तीच नदी आहे जिथं पावसाळ्यामध्ये ह्या पुलावरून पाणी जातं आणि आता पूर्ण सुकलेलं आहे. आणि ह्या बाजूला हे पार्क वगैरे आहे ना, म्हणजे मळा वगैरे, ते तर खूपच सुंदर दिसत होता. तर आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो कारण 1-1.5 तास झालं आमची गाडी कंटिन्यू चालू आहे, म्हणून मी असंच फोन हातात होता आणि मी रेकॉर्डिंग करायला घेतले. तर शाळेतले 2 मुलं आमच्या व्हिडिओत येऊन हसत वगैरे होते. ते कुठल्या ठिकाणचे आहेत ते मी पुढं सांगतेच तुम्हाला. चला भेटू पुन्हा, बाय. आम्ही आपल्या महाराष्ट्रातील स्पेशल खिचडी भजी घालत तर बॉर्डरच्या जवळजवळच येणार होतो आम्ही. म्हणजे कच्चा रस्ता वगैरे लागला. आता त्याच्यानंतर आपली बॉर्डर लागेल, जी महाराष्ट्र बॉर्डर आहे. ते मला ते महाराष्ट्र बॉर्डर लागली त्याच्या पलीकडे आलं ना आपण, मला असं वाटतं की जसं मी माझ्या माहेरलाच आले. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र माझं माहेर आहे, म्हणून एवढं हॅपी वाटते ना, माझ्या घरी आल्यासारखं वाटतं. आणि हे टायर वगैरे क्रॉस केलं ना, माझ्या तोंडातून ऑटोमॅटिकగా निघते जय महाराष्ट्र. आताही असंच झालं, माझ्या तोंडातून जय महाराष्ट्र निघाला आणि आजूबाजूचे माणसं काही बघतही होते, म्हणजे ही पोरगी असं का बोलते, ते त्यांना असं वाटू शकतं. पण माझ्या मनातील भावना मला माहिती आहे. आणि आपल्या महाराष्ट्र म्हटलं तर अशा काही वस्तू दिसतातच, अशा काही गोष्टी दिसतात की ज्यांनी आपल्याला अप्रूपही वाटतं. आणि आता हा रस्ता भेटला तर मन थोडं हळवंही झालं होतं, कारण हा रस्ता माझ्या माहेरला जाणार आहे, म्हणजे कोलंबीला जातो गडग्यापासून. तर थोडंसं हळवं मन झालं होतं. आणि आम्ही इथंच थोडं थांबून खिचडी भजी वगैरे खाल्ली, कारण मला खूप आवडतं. आता पुढं पण प्रवास करायचा आहे आम्हाला. आपण कधी केले नाहीत ते कामं जर केले ना, तर आपल्यासाठी किती छान वाटतं ना आपल्याला. माझंही असं झालं होतं, मी कधी शेतात गेले नाही आणि मी ह्यावेळेस शेतात गेले. तर कुठं ते सांगतेच. फायनली आम्ही आता आमच्या गावाच्या जवळ आलो आणि ही आमच्या गावाचं एंट्रन्स आहे. आता मध्ये तर मी रेकॉर्ड केले नाही. आणि तिथं गेल्याबरोबर आम्हाला चिंचा खायला भेटल्या. एवढ्या छान होत्या ना, लिटरली मी एवढ्या खाल्ल्या. माझं जेवताना पूर्ण आंबट आंबट दातं लागत होते, तरीही मी ते चिंचा खातच होत्या. नंतर हे ह्यांच्या मोठ्या बाबाच्या घरी वगैरे गेले नाही आणि गावाकडे गेले, म्हणून मी साडी घातली आणि सकाळी सकाळी इडलीचं तयारी करायला सुरुवात केली. म्हणलं इडली वगैरे करून द्यावं, म्हणून मी त्या तयारीला लागले. आता गावाकडे आले म्हणल्यावर साडी ही घातलीच मी म्हणूनच आणि पटापट आवरले. नंतर म्हणले की चला मी पण शेतात येते, म्हणजे घरचंच झाड आहे आणि त्या झाडातलं एवढ्या चिंचा होत्या ना, आणि घरी येऊन आणून खाण्यापेक्षा म्हणलं तिथंच जाऊन खाते. म्हणून आम्ही पोहोचलो दोघंही शेताकडे. आणि हे झाड बघताच एवढं छान वाटत होतं ना, म्हणजे पूर्ण झाडाला चिंचा लागलेल्या होत्या आणि त्या खाली बाज वगैरे होती. तर तिथं आम्ही खूप वेळ बसलो, थंड हवा आणि निवांत असं. आता 2 दिवस होतो आम्ही गावामध्ये. तर तिथं काय काय केलं ते सगळं डिटेल्स सांगेलच तुम्हाला. आणि मला हे वेगळं वाटत होतं कारण ते पहिल्यांदाच करते मी. तुम्ही असं कधी अनुभवलंय का? चला भेटू पुन्हा, बाय. घरातली कामं पटापट आवरून आम्ही शेतामध्ये पोहोचले. तर मी तुम्हाला 2-3 व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की मी गावाकडे आली आहे. तर आज घरी स्वयंपाक होता पुरणपोळीचा, म्हणून मी लवकर पुरणपोळी बनवली. आणि उद्या आम्हाला परत निजामाबादला जायचं आहे, म्हणून आम्ही शेतामध्ये गेलो चिंचा वगैरे खाण्यासाठी. आणि हे त्यांचे मोठे बाबा आहेत, म्हणजे माझे मोठे सासरे. तर त्यांच्या शेतामध्ये गेलो होतो आम्ही. चिंचेचं झाड एवढं मोठं ना, बघता तुम्ही सगळीकडे चिंचा लागलेल्या आहेत सेम. आणि ह्यांना एवढं आवडत होतं ना, त्यांना ही चिंच घेऊ का ती चिंच घेऊ असं झालं होतं. आणि ह्यांना पिकलेली चिंच नको होती, तर त्यांना कच्ची चिंच हवी होती. आणि आम्ही आलो म्हणून हे कुत्रं बघा बाहेर जाऊन थांबलं होतं. आणि हे ना माझे सासरे, मोठे सासरे, ते रोज कुत्र्यांना भाकरी वगैरे सगळं जेवायला देतात तिथंच. आणि झाडाखाली बाज वगैरे आहेत त्या. तिथं एक चूल पण होती, जे की ते कधी कधी तर झाडाखाली स्वयंपाक वगैरे बनवून खातात. बघू आपण एखाद्या वेळेस अशी ट्रिप करू झाडाखाली वगैरे जेवण वगैरे करण्याची, कारण निसर्गाच्या सानिध्यात खरंच खूप छान वाटतं ना. म्हणून आम्ही बराच वेळ बसलो. आता तिथं काय काय केलं ते तुम्हाला पुढं सांगतेच. तर हे माझे मोठे सासरे ते कुत्र्याला भाकर वगैरे देत होते, जे की ते झाडावरच बांधून ठेवतात. चला भेटू पुन्हा. आज आम्ही शेतामध्ये जाऊन पार्टी केली, म्हणजे तेवढं काय पार्टीसारखं नाही, म्हणजे चिप्स वगैरेच खाल्ले. तर इव्हनिंग टाईममध्ये आम्ही दोघंच निघालो होतो शेतामध्ये. तर तसं थोडी भीती पण वाटत होती, कारण इव्हनिंग टाईम होता, थोड्याच वेळामध्ये रात्र होणार होती आणि ह्या शेतामध्ये कोणीही नव्हतं. तसं गेलं आम्ही, कारण आता आम्ही नवीनच आलो ह्या शेतामध्ये. पण आल्याबरोबर ह्यांनी कुत्र्यांसाठी जेवायला देण्यासाठी हे केलं होतं.
जेवण हे झाडावरच बांधून ठेवलेलं असतं म्हणून हे लगेच काढले आणि कुत्र्याला जेवायला द्यायचं होतं म्हणून कुत्रा पण जवळ येऊन थांबला होता आणि ह्याने लगेच दिलं भात वगैरे कुत्र्याला. तर तेही खायला लागला आणि आम्ही शेताकडे जाण्याच्या आधीच दुकानमधून चिप्स वगैरे सगळं वेफर्स घेऊन आलं होतं. म्हणलं चला शेतामध्ये मस्त पार्टी करू आपण. म्हणून आम्ही चिप्स वगैरे खात बसलो. एवढं छान वाटत होतं ना, निवांत टाईम वाटत होता. बघता बघता इव्हनिंगची रात्र व्हायला लागली होती म्हणून लगेच आम्ही निघायला स्टार्ट केलं होतं. पण नंतर परत थांबलो आम्ही, कारण आमच्या शेताच्या बाजूला एक माणूस बिबे वगैरे असतात ना, बिबा, ते काढत बसले होते. आता मला त्याच्याकडून घ्यायचा होता, पण तो माणूस म्हणला की चांगले नाही आहेत. पण असं मला तरी खायचं होतं. आता बघू, जाऊन आपण मार्केटमधूनच घेऊन खावं लागेल वगैरे. तर घेतले का नाही कसं वगैरे सांगतेच तुम्हाला. चला भेटू पुन्हा. बाय. सकाळी सकाळी नाश्त्यासाठी पास्ता बनवला, जे की ह्यांना खूप आवडला होता. म्हणजे आम्ही सकाळी सकाळी लवकर उठलो दोघंही, थोडी वॉकिंग वगैरे करून आलो आणि आज बनवायची होती मेथीची भाजी. तर ह्यांचं म्हणणं झालं की मी घरी येऊन खातो, म्हणजे मेथीची भाजी आणि चपाती गरम गरम खाल्लं तर छान लागतं, म्हणून ते घरी येणार होते. म्हणून म्हणलं नाश्त्यासाठी काय बनवू, त्यांना 2-4 ऑप्शन्स दिले की हे बनवू का ते बनवू का. पण ते बोलले हे नको, थोडंसं वेगळं काहीतरी बनवू आपण, पोहे वगैरे असं काहीतरी नेहमीच खाता. तर म्हणलं ठीक आहे, नवरोबाला काहीतरी वेगळं खायची आवड झाली आहे ना, तर चला बनवूत आपण पास्ता. म्हणून मी पास्ता बनवायला घेतला आणि पास्त्याला थोडंसं उकडायला ठेवले आणि माझा पास्ता खूप लवकर उकडला पण होता. त्यामध्ये थोडंसं तेल टाकले. आता माझ्याकडे पास्ता सॉस होता, जेणेकरून म्हणून मला लवकर झाला माझा पास्ता. म्हणजे ह्यानी लवकरच सांगितलं नव्हतं मला, अचानकच सांगितलं की मला घरी येणार आहे मी जेवणासाठी, म्हणून फक्त नाश्ता बनव. म्हणून म्हणलं स्वयंपाकाची तयारी झाली होती माझी, पण नाश्त्याची तयारी काहीच झाली नव्हती. म्हणून मी पटापट तयार करायला घेतले आणि झटपट तयार होणारा माझा पास्ता तयार झाला, जे की ह्यांना खूप आवडला होता. आणि मी फक्त ह्यांच्यासाठी पण नाही, पण माझ्यासाठी पण बनवले होते. आमचा आजचं ब्रेकफास्ट हे पास्ताच असणार होता. म्हणून त्यांच्यासाठी छान गरमागरम पास्ता दिला आणि तोपर्यंत हे पण अंघोळ वगैरे करून तयार झाले होते. तुम्ही कधी-कधी असं नाश्त्याला बनवून खाऊ शकता. माहिती आहे अनहेल्दी आहे, पण ठीक आहे, छान लागतं चवीला. डिनरच्या टाईममध्ये आम्ही उपमा खाऊन आराम केलोय. ते का ते सांगतेच तुम्हाला. तर मी सांगितलं होतं की आम्ही गावाकडे गेलोत. तर रविवारीच आम्ही तिथून निघालो रिटर्न, कारण सोमवारी ह्यांना ड्युटीला जायचं होतं आणि आम्ही निघालो तेव्हा इव्हनिंग टाईम होता. सनसेट एवढा सुंदर दिसत होता ना, कारण झाडी-झुडपं वगैरे तर डोंगरामध्ये. तर येईपर्यंत आम्हाला चांगलाच अंधार झाला होता आणि भूकही तेवढी लागली नव्हती, कारण रस्त्याने आम्ही खातच आलो होतो. काही काही खाणं चालूच होतं आमचं. पण आता घरात आल्याच्यानंतर असंच झोपायचं नसतं, म्हणून थोडंसं खायचं होतं. लाईट भूक लागलेली होती. काय करायचं कळत नव्हतं. तर हे बोलले की ठीक आहे चला उपमा बनव. तर असं माझं उपमा पण खायचं मन नव्हतं, कारण एवढं फुल जेवण वगैरे झालं होतं आमचं. कारण रस्त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन स्पेशल खिचडी, भजी वगैरे असं खूप काही काही खाल्लेले आहे मी तिकडं. म्हणून मी झटपट बनणारा उपमा बनवले, जे की चवीला खूप छान लागला होता. तसं मी ह्याला नाश्त्यामध्ये बनवत असते, पण आज नाईट टाईममध्ये बनवते आणि रात्रीचं खाऊन आराम करते. तर हे कारण आहे त्याचं. चला आता उद्याचे ब्लॉग्स माझे निजामाबादचे येतील. चला भेटू पुन्हा. एक नंबर हा. मिरचीचा हात माझ्या डोळ्यालाच लागला. ते का ते पुढं सांगतेच तुम्हाला. पण आज त्यांना सुट्टी होती म्हणून त्यांच्यासाठी सकाळी-सकाळी छान लेमन टी बनवून दिले. हो, त्यांना लेमन टी प्यायची होती, म्हणजे चहा वगैरे कशाला, म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल मस्त लेमन टी बनवून दिले सकाळी-सकाळी. आणि माझं मिरची पावडर पण संपलेलं आहे, म्हणून आम्हाला मिरची पावडर पण घेण्यासाठी जायचं आहे, जे की आम्ही निजामाबादच्या बाहेर घ्यायला जातो. कुठल्यातरी एक गाव आहे, त्याचं गावचं नाव मला माहीत नाही, कारण तेलुगूमध्ये आहे ना, सो मला तेवढे लक्षात नाही येते. तर तिथं गेलो आम्ही, कारण तिथं चांगलं फ्रेश मिरची पावडर भेटतं आणि निजामाबादमध्ये कसं असं फक्त कलर त्याचा लाल असतो, पण तेवढं तिखट नसतं. म्हणून आम्ही त्या गिरणीच्या ठिकाणी गेलो. तिथं मिरची पावडर दळून वगैरे देतात, तशा ठिकाणी जाऊन
मिरची घेऊन आली. आता मी मिरची पावडर डब्यामध्ये काढून ठेवत होते, तेवढ्यात मिरची उडाली आणि माझ्या डोळ्यातच गेली चक्क. म्हणजे आत्ताच नाही, थोडं थांबून बघा तुम्ही, मला कसं तरीच वाटत होतं. म्हणून मी फक्त एवढ्या डब्यामध्ये भरून ठेवले आणि बाकीची तशीच ठेवून टाकले. म्हणलं नंतर भरून ठेवता येईल. आता माझ्याकडं हेच कंटेनर आहेत आणि ह्याच्यामध्येच भरून ठेवते मी मिरची पावडर वगैरे. म्हणून बाकीचं मी व्यवस्थित ठेवून टाकलं. आता हे संपल्याच्या नंतरच काढेल. असा होता माझा आजचा दिवस. चला भेटू पुन्हा. बाय. मम्मीने डोक्याला मालिश वगैरे करून दिली. ते कसं ते सांगतेच तुम्हाला. तर तुम्हाला माहिती आहे माझे मम्मी पप्पा पुण्याला राहतात. तर माझे मम्मी पप्पा आज माझ्याकडे येणार आहेत. तर माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता तुम्ही. मी एवढी हॅपी होते ना. आणि आमच्या इथं शेंगा खूप महाग भेटतात. म्हणजे 100 रुपयाला एक ग्लास भेटतात ओल्या शेंगा. म्हणून माझी मम्मी येते वेळेसच घेऊन आली होती. आणि आमच्या इथे ही आता एक नवीन मांजरी येते. पहिल्याच्या जुन्या मांजऱ्या बघितल्यात तुम्ही. आता ही नवीन येते, 2-4 दिवस झालं, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. आता आय थिंक मांजरांना पण कळलं की ह्या घरामध्ये कोणी काही मारत नाही, ह्यांच्या घरीच यावं वगैरे. तर माझी मम्मी इव्हिनिंग टाईममध्येच आली होती आणि दुसऱ्या दिवशी लगेच माझ्या मम्मीनी मला आंघोळ वगैरे घातली, डोकं धुतलं आणि लगेच तेल लावायला बसली. मम्मीचं कसं असतं ना, माझी मम्मी तर असंच करते, मला पूर्ण व्यवस्थित आंघोळ घालून देते, डोक्याला मालिश वगैरे करून देते. आम्ही दोघी माया लेकीनी छान एकमेकींसोबत गप्पा गोष्टी करत छान तेल वगैरे लावून दिलं. माझ्या मम्मीने लावलं मला, नंतर मी माझ्या मम्मीला लावले आणि एवढा छान गेला ना आजचा दिवस. पण माझ्या मम्मीला आजच जायचं होतं, म्हणजे एकच दिवसासाठी आली होती, कारण रिटर्न पुण्याचं पण तिकीट बुक केलेलं आहे त्यांचं. तर आम्ही काय काय केलं हे पूर्ण व्हिडिओ दाखवेलच. माझ्या मम्मीने आज भाजी बनवली आहे. कसं असतं ना, आपण माहेरी असो किंवा सासरी, आपली मम्मीला वाटतं की माझ्या मुलींनी आराम करावा आणि मी स्वयंपाक वगैरे सगळं करावं. तर माझी मम्मी माझ्या घरी एकाच दिवसासाठी आली आणि माझी मम्मी माझ्यासाठी बनवते मेथीची भाजी. कारण मी किती जरी चांगली बनवत असले ना, तरी मम्मीच्या हातची चव काय येत नाही म्हणा. तसं माझ्या हातची छान होती, म्हणजे ह्यांना वगैरे आवडती, पण मला माझ्या हातचं तेवढं काहीच आवडत नाही. आय थिंक हा प्रॉब्लेम ना प्रत्येक बायकांना होत असेल. कारण आपण रोज स्वयंपाक बनवताना तर आपल्या हातची चव आपल्याला जास्त तर आवडत नाही. काहीतरी वेगळं असावं असं वाटतं. पण सगळेजण असं नाही होत. मग माझी मम्मी माझ्यासाठी आली आणि मस्त अशी भाजी वगैरे बनवली. माझ्या मम्मीच्या हातची भाजी आणि गरम गरम चपाती खाल्ली मी त्या दिवशी. आता तसंच माझ्या मम्मीला आजच जायचं आहे, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. तरी आम्ही आजचा दिवस एवढा एन्जॉय केलं आहे ना, पुढं आम्ही काय काय केलं आहे ना, ते तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगतेच म्हणा पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे. तर छान पद्धतीने, सोप्याच पद्धतीने केली होती माझ्या मम्मीने भाजी. तुमची पण मम्मी अशीच करते का? माझे मम्मी पप्पा परत गावाला जाणार आहेत, म्हणून थोडासा मूड ऑफ पण होता. कारण आमच्या इथं आजकाल एवढी गर्दी होते ना, खरंच थोडीही शांतता वाटत नाही आहे. कारण आता वोटिंग आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पूर्ण गल्लीमध्ये गर्दी वगैरे, आता त्यांची रॅली चालू असते बायकांची वगैरे, एवढे माणसं आणि ढोलपथक वगैरे राऊंड रॅली करतात वगैरे. तर माझे मम्मी पप्पा आले होते तुम्हाला सांगितलेलं आणि त्यांना एका दिवसात जायचे. तर जेवढा हॅपी टाईम घालवायचा होता तेवढा छान हॅपी टाईम घातला आम्ही चौघांनी पण. म्हणजे माझी मम्मीनी मला छान छान जेवायला बनवून दिलं, अंघोळ वगैरे घातली, तेल वगैरे लावून व्यवस्थित मालिश करून दिलं. आपण किती जरी लग्नाच्या आधी म्हणलं ना तेल नको लावायला वगैरे, तरी लग्न झाल्याच्या नंतर मम्मीच्या हातचं तेल लावून घ्यायची आठवण येते म्हणा. आणि छोट्या छोट्या गोष्टींनीही आनंद भेटतो. म्हणून मी जे धूपस्टिक बनवली होती ती पण मम्मी पप्पांना दाखवली. आता मम्मी पप्पा परत गावी चाललेत, तर कसं तरीच वाटत होतं शांत वगैरे. तर थोडंसं मन हळवं झालं होतं माझं. आता व्हॅलेंटाईन डेचं सीझन चालू आहे, तर सकाळी सकाळी उठून ह्यांना म्हणले की व्हॅलेंटाईन डे चालू आहे आणि आज चॉकलेट डे आहे, तर मला काय घेऊन देणार किंवा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी काय घेणार. तर हे बोलले ठीक आहे, तू असं म्हणतेस ना, तर तुझ्यासाठी काहीतरी एक छान सरप्राईज घेऊन येतो. तर त्याच आनंदामध्ये मी घरातले पटापट सगळे कामं करायला घेतले, किचन वाटा वगैरे आवरून घेतला आणि ह्यांना डब्बा बनवून द्यायचा होता, पण ते बोलले की नाही, मी दुपारी जेवायला येतो. म्हणून हे गेले ऑफिसला. तर आता माझ्यामध्ये एवढी एक्साइटमेंट होती की हां, आपण बोलून दाखवले तर माझा नवरा मला घेऊनच येईल माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट, असं काहीसं होतं माझ्या मनात. म्हणून मी लगेच दुपारच्या स्वयंपाकाची तयारी केली आणि म्हटलं स्पेशल ह्यांना गाजराचा हलवा करून द्यावा आणि शेवभाजी पण बनवली त्यासोबत. आणि गर्दी तर एवढी आहे, बघताय तुम्ही, माझ्या 2-3 व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. इलेक्शन आहे म्हणून खूप गर्दी आहे आता. तर खरंच खूप गोंधळ वाटतोय, आवाज एकदम मोठा वगैरे येतोय. तर सगळी कामं आवरून घेतली, बनाना वगैरे ठेवून दिलं. तर माझ्यासाठी काय गिफ्ट आणलं असेल माहिती आहे का? तर हे आणलेलं आहे जिंजर गार्लिक पेस्ट. आता बघू व्हॅलेंटाईन डेला काय भेटते वगैरे तर सांगते नंतर. अरे, एक व्हायरल रेसिपी ट्राय करायला गेले आणि तेलच उडालं. ती कोणची रेसिपी होते ते सांगतेच तुम्हाला. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या इथं वोटिंग आहे आता.
तर उद्याच वोटिंग होतं म्हणून आमच्या इथे एवढी गर्दी होती ना, म्हणून आम्ही दोघंही बाल्कनीमध्ये बसलो होतो. आता लवकर स्वयंपाक करायचं होतं म्हणून मी चपात्या टाकून घेतल्या आणि त्याच तव्यावर थोडीशी बुर्जी बनवून घेतली. कारण मला एवढं छान वाटत होतं ना गर्दी वगैरे बनवून. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की चॉकलेट डेच्या दिवशी मला पिकल भेटलं होतं. म्हणून हे दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी आईस्क्रीम्स घेऊन आले. म्हणून म्हणलं चला आपण दोघं मिळून खाऊत आईस्क्रीम. चॉकलेट डे नसला म्हणून काय झालं, आणि तुम्हाला माहिती आहे आपण बायका वगैरे एवढं हॅपी असतो, एवढं क्रेझी असतो ह्या चॉकलेट आईस्क्रीम ह्या गोष्टींसाठी. आणि मी पण तशीच आहे. मला चॉकलेट आईस्क्रीम वगैरे खूप आवडतात. असं नाही की माझा नवरा मला घेऊन देत नाही. तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळेस माझ्या फ्रीजमध्ये चॉकलेट आईस्क्रीम हे पडलेले असतातच नेहमीच. आता ही व्हायरल रेसिपी ह्याची होती की आपण जे लहानपणी गुलाबजाम खायचो ना, ते गुलाबजामची रेसिपी होती. भलेही तेल उडालं, पण ती रेसिपी खूप छान झाली. मी तुम्हाला त्याची रेसिपी पण दाखवेल कशी झाली वगैरे. बऱ्याच दिवसानंतर घरीच मंडी बनवली, कारण खूप दिवस झालं बनवलीच नव्हती आणि हा प्लॅन पण अचानकच झाला. पण त्याआधी घरातली काही कामं करून घेतली, राशन आणून घेतलं आणि तेलही संपलं होतं डब्यातलं. तर मी म्हणले की त्यांनाच काढा, कारण पूर्ण डब्बा भरून असला ना तर माझ्याच्याने काढणं होत नाही, ते सांडतंच. म्हणून म्हणले की नुकसान होण्यापेक्षा त्यांनीच काढलेलं बरं. आणि ह्या शेंगा पण भाजून खाल्ल्या, जे की माझ्या मम्मीने आणल्या होत्या. ओल्या शेंगा एवढ्या छान लागतात ना भाजून, म्हणून त्या शेंगा भाजून खाल्ल्या पहिलं. आणि माझ्या मंडीला फोडणी दिली आणि त्याला छान स्मोकी फ्लेवर यावा म्हणून मी छान स्मोक दिला होता त्याला. एवढं टेस्टी लागतो ना स्मोकी फ्लेवर वगैरे. तर नंतर सॅलेड वगैरे पण कट करून ठेवले आणि तोपर्यंत माझी मंडी पण रेडीच होती. मी छान पकोडे हे तळून घेतले. 1 पीस म्हणजे 2 पीस होते लेग पीस, त्या पण तळून घेतल्या. आणि जोपर्यंत मंडीला मी सजवत नाही ना, तोपर्यंत मला तेवढं काही छान वाटत नाही. म्हणून मी व्यवस्थित ठेवले मंडीमध्ये. आणि काजू बदाम आणि जे आपण ऑनियन केलं होतं ना मी, ह्यावेळेस थोडे ऑनियन ना माझे ओले झाले होते, म्हणजे एकदम कडक झाले नव्हते, कारण मी पेपरवर टाकले होते ते तेल पिळावं वगैरे तेल म्हणून. पण चवीला एकदम छान झाले होते. घरी तुम्हीही ट्राय करा. एवढं छान लागतं ना. आपण बाहेर गेलं तर तेवढं छान म्हणजे छान लागतं चवीला, पण तेवढं एन्जॉय करता येत नाही जेवढं आपण आपल्या हाताने केलेल्या गोष्टींमध्ये वगैरे असतो. तर मलाही तोच आनंद येत होता. तुम्हाला कसं वाटलं सांगा मला कमेंटमध्ये. एक असं शॉप ज्या ठिकाणी आपण वस्तू घेऊन खूप हॅपी होतो, पण पैसे खूप कमी लागतात. ते कुठं ते सांगतेच. निजामाबादमध्ये जर तुम्ही निजामाबादमध्ये राहत असाल ना, तर कंटेश्वर बायपासमध्ये हे नवीन शॉप सुरू झालेलं आहे. तिथं कुठलीही वस्तू घ्या, कोणतीही वस्तू घ्या, ती फक्त आणि फक्त ₹24 म्हणजेच ₹24लाच आहे. आणि वस्तू एवढ्या छान-छान आहेत ना, म्हणजे घरच्या वस्तू वगैरे डेकोरेशन आयटम खूप छान आहेत. ते काचेचे बर्नर्स बघा फक्त ₹24 आहेत. एवढे छान-छान गोष्टी आहेत. आता मला ही रील भेटली होती म्हणून मी लगेच गेले. जर तुमच्यापर्यंत ही रील पोहोचली असेल तर तुम्हीही ह्या ठिकाणी नक्की जा. कारण एवढ्या अफोर्डेबल प्राईजमध्ये अशा वस्तू भेटत नाहीत आणि एवढं छान वाटत ना. मी एवढ्या वस्तू घेतल्यात, आता मी काय-काय घेतले ते सगळंच दाखवते. या बरणी वगैरे. आणि हे प्लास्टिक आहे, पण चांगल्या क्वालिटीचे प्लास्टिक आहे. आणि इथं जे वस्तू दिसतात छोट्या-मोठ्या सगळ्याच वस्तू फक्त ₹24 आहेत. काहीही घेऊ शकता तुम्ही. मुलांसाठी खेळण्याचे आयटम्स आहेत, बायकांसाठी ग्रोसरीसाठी आपल्याला जे कटलेरो होल्डर्स असतात ते सगळे आहेत. हे फ्लावर्स आहेत, खूप छान आहे. जर तुम्ही गेला नसाल ना, तर एकदा जाऊन नक्की बघा. आणखी 10-15 दिवस आहे हे शॉप इथे. आज खूप अशी शॉपिंग केली. आता काय-काय घेतले आणि कुठून घेतले ते सगळं तुम्हाला सांगते. तर Instagram बघत होते आणि माझ्या फोनमध्ये एक रील आली, की निजामाबादमध्ये फक्त ₹24 काही गोष्टी भेटतात आणि खूप छान आहेत. तर मी ती रील नाही का ह्यांना शेअर केली आणि हे बोलले, की "ठीक आहे, आपण नाईटलाच जाऊत." मग ते ऑफिसहून येण्याच्या आधीच मला फोन केले होते, की "तू तयार राहा, मी आले की लगेच जाऊत." आणि खाली आल्याच्यानंतर त्यांनी फोन केले, की "मी खाली आलो, ये." मग मी निघाले आणि आम्ही दोघंही निघालो त्या शॉपला. एवढ्या छान वस्तू होत्या ना, खरंच तुम्ही बघू शकता एवढ्या छान-छान होत्या ना. आणि फक्त ₹24 तर मी तर काय घेऊ असं झालं होतं. तरी काय-काय घेऊ? मी बऱ्याचशा गोष्टी घेतल्यात. आता काय-काय घेतल्यात ते मी तुम्हाला सांगतेच. आणि जर तुम्हाला माहीत नसेल हे शॉप कुठं आहे, तर मी त्याचा ॲड्रेस पण मेन्शन करेल. तसं एक व्हिडिओमध्ये टाकलेलं पण आहे. आणि फायनली 1-1.5 तास आम्ही त्या शॉपमध्ये राहिलो. निघायचं मनच नव्हतं आणि सगळी शॉपिंग वगैरे करून घरी आले. आता काय-काय घेतले ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतेच तुम्हाला. एवढे छान-छान गोष्टी भेटल्यात ना मला. पहिला तर हा कंटेनर बघा, एवढा छान आहे ना. प्लास्टिकचा आहे, पण त्याची क्वालिटी खूप चांगली आहे. आपण घरातलं काही राशन वगैरे भरून ठेवण्यासाठी त्याचा यूज करू शकता. म्हणून मी घेतला. आता मला खूप घ्यायचे होते, पण मी परत जाणार आहे त्या शॉपमध्ये. कारण मी शॉपिंग केल्याच्यानंतर मी त्या दादांना विचारलं, की कधीपर्यंत राहणार आहे वगैरे. तर मी पंचपाळ घेतला होता आणि हे
भांडे घासायची घासणी आहे, जी ऑनलाईनमध्ये मेशोमध्ये मला 100च्या वरच होती आणि इथं फक्त 24 रुपीजमध्ये भेटले. आणि भले मला टेडी डेला टेडी भेटला नाही, पण आज मला हे शॉपिंगमध्ये भेटलेला आहे. टेडी एवढा क्यूट होता ना, मस्त असं होतं. आणि हे कंटेनर पण हे एअरटाईट कंटेनर आहे, आपण फ्रीजमध्ये आणि ह्याची क्वालिटी खूप चांगली आहे. आणि हे बघा व्हेजिटेबल कटर्स एवढं छान, ह्याची तर खरंच गरज होती मला, कारण माझ्या घरी नेहमीच सॅलड बनतच असतं, मग त्यासाठी मी हे घेतलंच. आणि हे काचेचा ग्लास ते पण फक्त 24 रुपयामध्ये आहे. माझ्या घरी एकच होता, आता मी हा एक घेतला, म्हणजे आमच्या दोघांसाठी 2. आणि हे प्लेट नाही का, ह्याची आहे टिफिनची, म्हणजे नाश्ता वगैरे करण्याची, एका साईडला चटणी वगैरे. आणि हे बरणी ते पिकल वगैरे ठेवायला, एवढं छान गोष्टी होत्या ना. आणि हे मी आर्टिफिशियल प्लांट मागवला आहे. काही दिवसापूर्वी मी मेशोवरून मागवला होता, ते मला 100 रुपीजला भेटला होता आणि आज हे फक्त 24 रुपयाला भेटलेलं आहे. आणि काही छोट्या मोठ्या वस्तू मागवल्या, कर्पूर वगैरे. आणि हे हेअरबँड मी माझ्या जावच्या मुलीसाठी मागवला आहे, पण मी घालून बघत होते कसं दिसते काय नाही, पण हे माझ्यावर तेवढं काही सूट झालेलं नाही पण हे माझ्या जावच्या मुलीसाठी घेतला मी. आणि काय डोरमॅट वगैरे घरच्यासाठी सगळ्या वस्तू आहेत. तुम्हाला जर ते यायचं असेल ना, तर तुम्ही ते नक्की घ्या. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आज हे असा काहीसा अवतार करून बसले होते, ते का ते पुढंच सांगतेस. तर बाहेरून आल्याच्या नंतर मी लगेचच माझ्या वस्तू बाहेर काढायला घेतले आणि हे बोलले की सगळ्यात आधी आपण व्हेजिटेबल कटरचा यूज करू, तू व्हेजिटेबल कटर काढ. मग मी लगेच त्याला धुवून घ्यायला घेतले, घासून वगैरे, कारण ते बाहेर राहतं, धूळ वगैरे लागते, बरेच लोक हात लावतात. म्हणून मी लगेचच घासून घेतले आणि ह्यांच्याकडे दिले, कारण हेच कट करणार होते कॅरेट, कारण ह्यांना खूप आवडतं, म्हणून हे कट करायला घेतले. आणि एवढं छान आहे ना, हे खरंच काम खूप सोपं होतं. आता पुढं मी ह्याचा कसा कसा यूज करते ते सांगतेच. आणि हे बघा असा अवतार करून बसले होते, एवढा फनी मोमेंट होता ना हा. आणि ह्यांना डोक्यासाठी जे मालिश करायचं असतं ना, ते घेतलं होतं, ते त्या डोक्यावरच लावून ठेवले होते. आणि ह्या सगळ्या फनमध्ये ना माझ्याकडून हे चपातीचं पीठ जरा जास्तच मळलं गेलं. आता काय, परत फ्रीजमध्ये ठेवून उद्या सकाळी करून खा, असंच होतं माझं कधी कधी. असा होता माझा आजचा दिवस. सकाळी सकाळी हे कशाची तयारी करतात आणि एवढा पसारा का काढलेला आहे ते तुम्हाला पुढं सांगतेच. तर मी काही दिवसापूर्वीच वस्तू घेऊन आल्या होत्या, ते गोष्टी मी ठेवल्या ना, एवढ्या सुंदर दिसत होत्या ना. मला घरातला हा कोपरा खूप म्हणजे खूपच आवडतो आहे. तसं जास्त वेळ तर माझ्या हॉलमध्ये जातो आहे, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी हॉलमध्येच डेकोरेट केलेल्या आहेत. हळूहळू आता मी सगळीकडेच करणार आहे म्हणा, कारण मला गोष्टीच एवढ्या स्वस्त भेटल्या होत्या. तर असो, मी सांगते हे सकाळी सकाळी कशाची तयारी करतायत. तर आम्हाला गावाकडे जायचं आहे आणि ते कशासाठी स्पेशल ते पुढं सांगतेच तुम्हाला. पण सध्या तरी हेच सांगते की आम्हाला हा टी व्ही गावाकडे घेऊन जायचा आहे. आणि आमच्यासाठी हा टी व्ही एवढा स्पेशल आहे ना, म्हणजे हा एवढा स्पेशल मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. तर नंतर घरी काही वेगळ्याच गोष्टी घेऊन जायच्या होत्या, तर त्यासाठी माझा स्पेशल पिटारा खोलला. तर नंतर मला माझा हा PC भेटला. तर मला वाटलं की हे कधी चालू होईल. ह्याच आनंदामध्ये मी तयार झाले गावाकडे. आता कशासाठी जाते ते तुम्हाला पुढं सांगतेच. गावाकडे जाऊन थोडीशी साफसफाई केली, ते का ते पुढं सांगतेच तुम्हाला. आणि मी तुम्हाला म्हणले होते की ही टी व्ही आमच्यासाठी स्पेशल आहे. तर स्पेशल ह्यासाठी आहे की जेव्हा यांचं ट्रान्सफर झालं होतं, हे दुसरीकडे जाणार होते, म्हणजे लक्ष्मी विलास बँकमधून दुसऱ्या बँकमध्ये जाणार होते, तेव्हा तिथल्या स्टाफनी आमच्यासाठी ही गिफ्ट दिली होती, म्हणून आमच्यासाठी ही स्पेशल आहे, कारण त्या सगळ्यांच्या आठवणी वगैरे आहेत. तर आम्ही नाईटमध्येच गेलो होतो तिथं. आणि काय, ही मांजरी गेल्याबरोबर चेक करत होती बॅगमध्ये काय आहे काय नाही, आणि रात्रभर परेशान केल्याच्यानंतर सकाळी माझ्या मांडीवर येऊन बसली आणि उठतच नव्हती, घरात एवढी कामं वगैरे. तर आम्ही गावात ह्यासाठी आलो की माझा जो पलंग आहे तो पलंग गावाकडेच होता, निजामाबादमध्ये नव्हता, मग तिकडे घेऊन जायचा होता. आणि हे कपाटाला चिटकूनच होता पलंग, म्हणून काय कपाटाची साफसफाई व्हायचीच नाही आणि पूर्ण घाण झालं होतं ते. आता पलंग काढल्याच्या नंतर म्हणलं ठीक आहे, टाईम आहे तोपर्यंत मी सगळे घासून घेते, म्हणून मी लगेच घासायला सुरुवात केले. आणि एवढं घाण झालं होतं ना ते, कारण इतकी दिवस झाले त्याला कोणी हातच लावलं नव्हतं, कारण त्याला चिटकूनच पलंग होता, म्हणून सगळं साफसफाई करून घेतले. आता आम्ही इथून कसं घेऊन जातोय वगैरे तुम्हाला डिटेल व्हिडिओ सांगतेच लवकर. कपाट व्यवस्थित स्वच्छ करून घेतले. आता करायचं ते पलंगाची साफसफाई, म्हणजे तो पण खूप घाण झालेला आहे, कारण बघताय तुम्ही खूप घाण झालेलं आहे. त्याला व्यवस्थित ओल्या कपड्यानं पुसून घ्यायचं आहे मला, म्हणून मी लगेच कामाला सुरुवात केली. आणि तेवढ्यात माझ्या जावची मुलं आले होते, ते बघा कसं हे करतायत, म्हणजे मी व्हिडिओ काढते बघून तो डायरेक्टली आरशासमोर येऊन मस्ती वगैरे करत होता, वेगवेगळे तोंड करत होता, आवाज वगैरे काढवत होता छान छान. मग मी म्हणलं ठीक आहे, तो करतोय तर करू दे, तोपर्यंत मी माझे कामं करून घेते. म्हणून मी माझी कामं करायला गेले, कारण हे तर घरी नव्हते, हे बाहेर गेले होते. आता कशासाठी गेले होते ते तुम्हाला सांगतेच नंतर. पण ते येईपर्यंत मला हे आवरून ठेवायचं होतं, कारण लगेच जो आमचा टेम्पोवाला आहे तो येणार होता आणि लगेच हे
पलंग टेम्पोमध्ये टाकून घेऊन यायचं होतं. आता हे काय आहे म्हणत असाल तुम्ही, तर हे आहे मांजरीचं शी म्हणा, गू म्हणा, जे काय आहे ते पण माझ्या पलंगावर झालं होतं. ते पण क्लीन करून घेतले. आता शेवटी माझं काम झालेलं आहे सगळं, म्हणून मी टेम्पोची वाट बघत बसले आणि ते पण लेकरांसोबत मस्ती मजाक वगैरे. कारण गावाकडे गेलं तर हीच मज्जा असते, कारण शहरामध्ये एकटं राहणं आणि गावामध्ये सगळ्यांसोबत राहणं अशीच मज्जा असते. असं शिवरात्री होती म्हणून छान तयार वगैरे झाले. पण त्याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की हे बाहेर गेलेत पलंग आणण्यासाठी, तर ते घेऊन आलेत पलंग बोधनवरून आणि असा काहीसा पलंग आहे. आता आम्हाला लगेच निघायचं आहे, कारण त्याच टेम्पोमध्ये आम्हाला दुसरा पलंग पण टाकून निजामाबादला आणायचा आहे. आणि आणलेल्या दिवशीच आम्ही त्याला सेट वगैरे केलं, कारण पुढच्या दिवशी शिवरात्री होती म्हणून शिवरात्रीचा ह्यांचा फास्ट असतो म्हणून आम्ही नाईटला बाहेर गेलो. जिथं ह्या मंदिराच्या बाहेर प्रसाद वगैरे देत होते, ते प्रसाद घेतला आणि आमच्या बाजूच्या आंटी आहेत ना, जे आमच्या रूमच्या खाली रूम आहे त्यांनी आम्हाला हा गंडा वगैरे बांधला होता. मग बाहेर जाऊन आल्याच्यानंतर मी शाबूचे वडे बनवले, जे की त्या प्लेटमध्ये सर्व करून दिले, जी प्लेट मी त्यांच्यासाठी घेतले होते आवडीने, कारण मला त्यामध्ये असं डेकोर करून द्यायला त्यांना खूप आवडतं. म्हणून आता तुम्हाला वाटत असेल माझ्या चेहऱ्यावर हे काय लागलेलं आहे, तर इकडं तेलंगणामध्ये असं लावतात आणि छान पण वाटतं ते. मी तर पहिल्यांदाच लावले, पण मला खूप आवडलं होतं. तुम्हाला कसं वाटलं? वाळलेली हरभऱ्याची भाजी बनवली. तसं आमच्या इथे ह्या भाजीला कणीची भाजी म्हणतात किंवा कणकीची भाजी म्हणतात. एवढी छान लागते ना. तर बघूत आपण ती भाजी कशी बनवायची. तर त्यासाठी आपण मिरची, लसूण ह्याचा एक ठेचा बनवून घ्यायचा, जे की मी मिक्सरमधून काढून घेतले. आणि तोपर्यंत आपण ह्या भाजीमध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आणि म्हणजे ह्या भाजीला सुकंच बेसन पीठ लावून घ्यायचं. आणि नंतर आपण फोडणी देऊ त्याला. साध्या पद्धतीने फोडणी द्यायची असती. खूप छान लागते चवीला आणि भाकरीसोबत खाल्ले तर एवढी भारी लागते ना, म्हणजे मला तर ही भाजी खूप आवडते. मग लसणाची फोडणी दिली आणि आपण जे ठेचा वाटला होता तो ठेचा टाकला. आता मी जिरे पावडर टाकली त्यामध्ये. तुम्ही स्किप करू शकता. मग हळदी पावडर आणि थोडंसं शेंगदाण्याचं कुटंही टाकून घेतलं आणि नंतर भाजीला उकळी आल्याच्यानंतर हे सगळं भाजी टाकून घेतली व्यवस्थित आणि कमी गॅसवर ह्याला 10-15 मिनटं शिजवले. एवढी छान लागते ना भाजी. ही भाकरीसोबत भाजी खाऊन बघा तुम्ही, खूप चविष्ट लागते. कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझा ड्रेसिंग टेबल एवढा घाण झाला ना, म्हणजे बाहेरचं कधी-कधी क्लीन तरी करते, पण जे आतलं आहे ना, ते तसंच पडलेलं आहे. आणि माझे मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत, ते मी असंच ओपन ठेवत नाही, कारण मी मेकअप खूप कमी करते. म्हणून मी ते पॅकच ठेवत असते, म्हणजे कवरमध्ये किंवा बॉक्समध्ये वगैरेच. आणि हे मधलं एवढं घाण झालं होतं ना, म्हणजे काही कुठलीही वस्तू घेऊन अशीच ठेवलेली होती, काहीच ऑर्गनाईज केलेलं नव्हतं. म्हणून आज मुहूर्त लागलाच ह्याचा साफसफाई करण्याचा. म्हणून म्हणले चला पटापट काम करून घेऊत, कारण आता खरंच उन्हाळा सुरू झाला आणि टाईम कसा घालवायचा कळतच नाही. म्हणून मी आता एक्स्ट्राचे कामं काढून घेतलेले आहेत. थोडे थोडे कामं करते. म्हणून सगळं पसारा त्यातला बाहेर काढला, व्यवस्थित घासून पुसून घेतलं, म्हणजे ओल्या कपड्याने पुसून घेतलं, नवीन पेपर टाकले आणि सगळे प्रोडक्ट ठेवून टाकते. आता माझ्याकडे तेवढं काही फारसं नाही आहे, पण जेवढं आहे तेवढंच मला खूप आहे आणि तेही मी जास्त तर यूज करत नाही, कारण मला जास्त मेकअप करायला आवडत नाही. म्हणून म्हणजे तुम्ही मला खूप कमी बघितलं असेल मेकअप वगैरे करताना. म्हणजे साडी वगैरे घातलं तर ठीक आहे. हा पण मी वॉच घालते. मला वॉच घालायला खूप आवडतं, म्हणून मी माझ्या वॉचवर डेकोर करून ठेवलेत व्यवस्थित, म्हणजे लवकर घेता येईल असं. ओल्या नारळाचे लाडू बनवले. शिवरात्रीच्या दिवशी नारळ आणलं होतं, तर ते तसंच राहिलं होतं. आता तेवढं तर काही खाऊ शकत नाही आपण, म्हणून म्हणले नारळाच्या वड्या किंवा आपण लाडू बनवूत. तर वड्या मी एक वेळेस बनवल्या होत्या, म्हणून म्हणलं ह्यावेळेस मी लाडू बनवते आणि तसं वेस्ट पण जाणार नाही, नाहीतर ते तसंच खराब होऊन जातं ठेवून. म्हणून मी त्याला किसून घेतले, त्याला व्यवस्थित धुवून वगैरे. नंतर एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकले, कारण माझ्याकडे नारळ हे कमीच होतं, म्हणून मी कमीच तूप टाकले आणि ते नारळ टाकून थोडंसं परतून घेतले. त्याचा लालसर कलर येईपर्यंत परतवायचा आणि नंतर त्यामध्ये साखर टाकायचं. आता ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे टाकू शकता तुम्ही, पण माझ्याकडे नव्हतं ते, कारण मी अचानकच बनवायला घेतलं होतं ते नारळ खराब होऊ नये म्हणून. मग नंतर साखर पाणी सोडती, मग तोपर्यंत आपण चालवतच राहायचं गॅस, म्हणजे हे पळी वगैरे चिटकू द्यायचं नाही. आणि नंतर जेव्हा हे आपलं मिश्रण पूर्ण कढई सोडेल ना, तेव्हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि गरमागरम खरंच कधीच हात लावायचा नाही, कारण मी तिळाच्या लाडूच्या वेळेस गरमागरमला हात लावला होता आणि माझा हात भाजला होता. म्हणून ह्या वेळेस मी थोडं थांबले, म्हणजे ह्याला थंड होऊ दिले आणि नंतर लाडू बनवायला घेतले. एवढे चविष्ट लागतात ना ते. हां, आता हे जास्त दिवस टिकत नाहीत म्हणा, कारण लवकर संपतात. माझे तर बघा 2 दिवसाच्या आत हे फिनिश होऊन जातील, एवढे छान लागतात लाडू. तर तुम्हीही करून बघा आणि मलाही कमेंटमध्ये सांगा. खजूर एवढे स्वस्त भेटले होते, ते कितीला ते तुम्हाला सांगतेच. पण मी ₹24 च्या शॉपमधून काही वस्तू घेऊन आले होते.
ते सगळं नीट क्लीन करून ठेवावं म्हणले. पण आता व्यवस्थित त्याला घासून घेतले, कारण त्यामध्ये मला काही सामान भरून वगैरे ठेवायचं आहे. कारण डब्बे मला कधी भरून ठेवते, कधी राशनचं वगैरे भरून ठेवते, असं झालं होतं मला. म्हणून मी पटापट त्याला क्लीन करून घ्यायला घेतले, म्हणजे घासून वगैरे घेतले. आता फक्त डब्बेच नाही तर म्हणलं सगळे वस्तू मी सगळं साफसफाई करून घेते व्यवस्थित, म्हणून ते करून घेतले. कारण भांडे घासतानाच हे करून ठेवले होते, पण त्याचं पाणी नितळासाठी ठेवले. आणि एक प्लेट घेतली होती मी, जे की मी दाखवलेली पण आहे यूज करून. ती प्लेट मला खूप आवडली होती, चटणी आणि नाश्ता वगैरे करण्यासाठी, तीही करून घेतली. आता खजूर एवढे स्वस्त भेटले, म्हणजे आम्ही शिवरात्रीच्या आदल्या दिवशी मार्केटमध्ये गेलो होतो, तर एका साईडला ₹150 किलो होते. तर आम्हाला एवढे स्वस्त भेटलेत, म्हणजे ₹50 अर्धा किलो असे भेटले होते आम्हाला, म्हणून आम्ही घेऊन आलो. आता तेवढं स्वीट तर आम्ही खाऊ शकत नाही, पण माझं म्हणणं चालू आहे की मी ड्रायफ्रुट्स लाडू बनवावं. तर बघू, जर ड्रायफ्रुट्स लाडू बनवले ना, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल, कारण मला तो लाडू खूप आवडतो आणि 1-2 वेळेस मी ट्राय पण केलेला आहे. तो खूप चविष्ट वगैरे लावतो आणि असा होता माझा फेवरेट दिवस. इव्हनिंग टाईममध्ये मी वडापाव बनवून खाल्ले, तर माझं मनच नव्हतं की जेवण वगैरे करायचं, कारण सकाळी छान जेवण झालं होतं माझं. तर आफ्टरनूनमध्ये थोडीशी भूक लागली होती, ते पण लाईट भूक. तर जेवायचं का नाही हा पण प्रश्नच पडला होता. म्हणून मी तसंच आराम करायला गेले. पण भूक लागल्यासारखीही वाटत होती. मग काय करायचं कळत नव्हतं. तर बटाटे उकडलेले होतेच. तर म्हणले ठीक आहे, चला आपण वडापाव बनवून खाऊत. म्हणून मी लगेच त्या बटाट्यांना किसून घेतले. त्यामध्ये बेसिक मसाले टाकून घेतले. मीठ, मिरची, हळदी पावडर वगैरे, आणि त्याच्या 2च टिक्क्या करून घेतले. कारण माझ्याकडे पाव हे 2च होते आणि मला एक भूक काय तेवढी नव्हती. तर मी जे उरले ना बटाटा वगैरे, त्याचे मी पकोडेच बनवते. मग लगेच तेल गरम करायला ठेवले आणि तळवायलाही टाकले वडे. तर टाकता माझा एक वडा तुटला, म्हणून त्याला गोल राऊंड शेपमध्ये केले, जसं मुंबईचा फेमस वडापाव वगैरे तसा केले त्या पद्धतीने, आणि लवकर तळवून घेतले. लगेच त्याच तेलामध्ये माझे पकोडे पण तळून घेतले. म्हणलं वडापावच्या नंतर मी हे क्रिस्पी पकोडे वगैरे खायला, आणि हे लवकर पण झाले, कारण माझे बटाटे किसून ठेवलेले होते. म्हणून 10-15 मिनटामध्ये माझं हे सगळं रेडी झालं होतं. आणि मी हे त्याच प्लेटमध्ये ठेवले, जे प्लेट मी काही दिवसापूर्वी घेऊन आले होते. तसं मी ह्याची ओपनिंग ह्यांना दिली होती करायला, कारण मी त्यामध्ये बटाटे वडे वगैरे बनवले होते. सॉरी शाबूचे वडे बनवले होते. त्याची पण रेसिपी येईलच तुम्हाला लवकर. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. चला भेटू पुन्हा. बाय. आज दिवसाची सुरुवात खूप सुंदर आणि प्रसन्न अशी झाली, ते का तेच सांगतेच. तर आज आहे प्रजासत्ताक दिन. तर हे सकाळी सकाळीच घराच्या बाहेर निघाले होते, कारण यांच्या ऑफिसमध्ये पण प्रजासत्ताक दिनाचं झेंडावंदन वगैरे होतं. आणि आजकाल आमच्या इथं सगळीकडेच आभाळाचं वातावरण आहे, म्हणून काय सूर्य लवकर येतच नाही, आभाळाच असतं. तरी थंडी पण आहे, म्हणून हे सकाळीच निघाले 7 वाजताच. आता मी उठून त्यांना कपडे वगैरे प्रेस करून दिले तेवढंच. मला पण ये बोलत होते, पण माझं काय आवरलेलं नव्हतं, म्हणून मी गेले नाही. आता इथं बघा, आमच्या रस्त्याच्या कॉर्नरला पण झेंडावंदन वगैरे आहे, इथं गल्लीमध्ये करतात. आणि ते गेले, आणि त्याच्या थोड्या वेळाच्या नंतर शाळेच्या लेकरांची रॅली वगैरे आली, जे की मला खूप आवडली. आपल्या लहानपणीची आठवण करून देते वगैरे. तर खास दिवस ह्यासाठी की ह्यांना बेस्ट एम्प्लॉय अवॉर्ड भेटलेला आहे यांच्या बँकमध्ये, म्हणून तो स्पेशल दिवस वाटला. आता ते अवॉर्ड मला पण एवढं सजवून वगैरे ठेवावं वाटलं, पण ते बोलले की कशाला उगाच असंच ठेवून टाक, मी तुम्हाला नंतर दाखवेलच. चला भेटू पुन्हा. मी यांच्यासाठी बनाना शेक बनवले. तर आज सेकंड सॅटर्डे होता, म्हणून ह्यांना सुट्टी होती, म्हणून आम्ही मार्केटला गेलो आणि काय भाजीला वगैरे घेऊन यायचं होतं, ते सगळं घेऊन आलो. तर ह्यांना केळी दिसली आणि केळी घेतले हे. तर म्हणलं ह्यांच्यासाठी छान बनाना शेक बनवावं, म्हणून मी ह्यांच्यासाठी बनवायला घेतले. तर त्यासाठी पहिलं केळी कट केली आणि मिक्सरमध्ये टाकली. आता माझ्याकडे हे नॉर्मल मिक्सर आहे, म्हणून त्यामध्ये तेवढं काही ग्राइंड झालं नाही. तुमच्याकडे स्पेशल जे आता इलेक्ट्रिक मिक्सर निघालेलं त्याने होऊ शकतं मस्त, पण ह्याने पण छान झालेलं आहे. त्यामध्ये किसमिस टाकले, थोडीशी साखर टाकले आणि गरम गरम दूध टाकले. तसं माझ्याकडे क्रीम पण घरी होती अवेलेबल, म्हणून क्रीम पण टाकून घेतले आणि मिक्सरमधून काढून घेतले. आणि तयार झाला आपला बनाना मिल्कशेक. तसं तुम्ही ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता. माझ्याकडे नव्हते हे, पण चवीला एकदम खूप छान लागतं आणि हेल्दी पण आहे. तुम्ही पण बनवू शकता आणि ह्याच्याने तब्येतही वाढते आणि एनर्जेटिकही राहतं माणूस, म्हणून ह्यांच्यासाठी स्पेशल मी बनवले होते. चला भेटू पुन्हा. बाय. सकाळपासून कंटिन्यू कामं करून नंतर रिलॅक्स बसायला किती छान वाटतं ना. आमचे असंच झालं होतं. आज सकाळपासून आमचे कंटिन्यू कामं चालूच होते दोघांचेही. त्यांना सुट्टी आहे म्हणूनच, आणि काय एक्स्ट्राची कामं केलेत. म्हणजे आम्ही बेड घरून घेऊन आलो होतो. यायला आम्हाला 6 वाजले. मग म्हणलं रात्रीच आपण त्याला सगळं व्यवस्थित ठेवण्यापेक्षा उद्या सकाळीच ठेवू अंघोळ वगैरे करून, म्हणून सगळ्या घराने पसारा झाला होता. कारण माझा पलंग खूप मोठा आहे, तर त्याचे सगळे पार्ट्स आहेत ते काही आम्ही हॉलमध्ये ठेवले होते आणि काही किचन रूममध्ये ठेवले होते.
आणि एवढा गोंधळ दिसत होता ना. आणि माझं तर असं झालं होतं, कधी कधी ह्याला आवरते मी, असं झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ह्यांनी सगळं आवरायला घेतलं आणि मी माझं आवरेपर्यंत म्हणजे आंघोळ होईपर्यंत तर ह्यांचं अर्ध्याहून जास्त आवरून झालं होतं पलंगाचं. मग थोडाफार हात मीही लावला आणि हे सगळं आवरल्याच्या नंतर माझी बेडरूम एवढी सुंदर दिसत होती ना, एक वेगळाच लुक आला होता ह्या बेडरूमला आमच्या. मग नंतर आम्ही ह्यांच्या बहिणीने आम्हाला जे हरभऱ्याचे भाजलेले होते ना डाळ वगैरे, ते एवढे दिले होते ना आम्हाला. मग आम्ही दोघंही निवांत ते खात बसलो आणि अंघोळ वगैरे केली नंतर आणि दोघंही रिलॅक्स झालं. म्हणलं एकदाचं झालं आमचं काम, हे कधी होईल कधी होईल असं झालं होतं. म्हणून ह्यांनी स्वयंपाक वगैरे कसायला म्हणून बाहेरूनच ऑर्डर केलं होतं आमच्यासाठी. असा होता माझा